नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विज्ञान ह्या विषयाचे प्रश्नसंच, जे की आयोगाने आतापर्यंत विचारून गेलेले प्रश्न आहेत। MPSC, PSI, STI, ASO, सरळ सेवा यासह अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये हे प्रश्न येऊन गेलेले आहेत। त्यामुळे तुम्ही पूर्ण प्रश्नसंच बघायला विसरू नका। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व साईडची बेल आयकॉन म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला समजेल की माझा नवीन व्हिडिओ हा कधी आलाय तो। चला मग आता आपण विज्ञानच्या प्रश्नाला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे डॅश डॅश उद्भवतो? पहिला पर्याय आहे रंगाधता, दुसरा पर्याय आहे केवळ निकटदृष्टिता, तिसरा पर्याय आहे वृद्धदृष्टिता आणि 4 नंबरचा पर्याय आहे केवळ दूरदृष्टिता। त्याचे योग्य उत्तर आहे केवळ निकटदृष्टिता, 2 नंबरचा पर्याय। त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण। वृद्धावस्था ही व्याधी नाही, पण वृद्धावस्थेच्या अनुषंगाने अनेक डॅश डॅश उद्भवलेल्या दिसतात। पहिला पर्याय आहे व्याधी, दुसरा पर्याय आहे चिंता, तिसरा पर्याय आहे दशा आणि चौथा पर्याय आहे जबाबदाऱ्या। तर याचं योग्य उत्तर आहे पहिलं व्याधी। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, एड्स हा एक डॅश डॅश रोग आहे। पहिला पर्याय आनुवंशिक, दुसरा पर्याय प्रदेशनिष्ठ, तिसरा पर्याय सार्वदेशिक आणि चौथा पर्याय व्यापक। त्याचं उत्तर आहे सार्वदेशिक, तिसरा पर्याय। त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे, कोणत्या तृणधान्य पिकात साखरेचे प्रमाण जास्त आहे? पहिला पर्याय नाचणी, दुसरा पर्याय शिशु मका, तिसरा पर्याय ज्वारी व चौथा पर्याय मधुमका। त्याचे योग्य उत्तर आहे मधुमका, चौथा पर्याय। त्यानंतरचा 5वा प्रश्न आता बघूया आपण। खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे। या प्रकारचे प्रश्न आयोग हमखास विचारतो। चला तर प्रश्न काय आहे बघूया आपण। डॅश डॅश ही पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आहे। पहिला पर्याय A, B व D, दुसरा पर्याय A, B व K, तिसरा पर्याय B व C आणि चौथा पर्याय A व C। त्याचे योग्य उत्तर आहे B व C, तिसरा पर्याय। त्यानंतरचा 6वा प्रश्न बघूया आता आपण। प्रोटोरेट पार्लसाठी मानवी शरीराची विकृती डॅश डॅश भागात विभागली जाते। पहिला पर्याय 5 भागात, दुसरा पर्याय 8 भागात, तिसरा पर्याय 6 भागात, चौथा पर्याय 7 भागात। त्याचे योग्य उत्तर आहे 7 भागात, चौथा पर्याय। त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण 7व्या नंबरचा। शेणखतामध्ये डॅश डॅश टक्के नत्र असते। पहिला पर्याय आहे 16, दुसरा पर्याय आहे 64.6, तिसरा पर्याय आहे 46.4 आणि चौथा पर्याय आहे 0.5। त्याचे योग्य उत्तर आहे 0.5। त्यानंतरचा 8वा प्रश्न आता बघूया आपण। मानवी शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा किती असते? हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे। आयोगाने आधी विचारलेला आहे, नंतर सुद्धा विचारण्याची शक्यता आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या। पहिला पर्याय आहे रक्ताच्या 5 मिली एकक, दुसरा पर्याय आहे रक्ताच्या 250 मिली एकक, तिसरा पर्याय आहे रक्ताच्या 1 इंजेक्शन सिरीज एवढं आणि चौथा पर्याय आहे रक्ताच्या 240 मिग्रा डेली। त्याचे योग्य उत्तर आहे रक्ताच्या 240 मिग्रो डेली, 4 नंबरचा पर्याय। त्यानंतरचा प्रश्न आता वाचूया आपण, काय आहे 9व्या नंबरचा। युरियाचे वहन कोण करते? हा पण खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे, हे तुम्हाला माहीतच पाहिजे। पहिला पर्याय आहे तांबड्या रक्तपेशी प्लस कार्बन डायऑक्साइड, दुसरा पर्याय आहे जीवद्राव्य प्लस रक्त, तिसरा पर्याय आहे पांढऱ्या रक्तपेशी प्लस लाळ आणि तिसरा पर्याय आहे रक्त प्लस ऑक्सिजन। त्याचे योग्य उत्तर आहे जीवद्राव्य प्लस रक्त, म्हणजे दुसरा पर्याय। त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण 10व्या नंबरचा। प्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बन डायऑक्साइड व प्राणी यांचे संयुग होऊन डॅश डॅश तयार होतात। पहिला पर्याय नायट्रोजन, दुसरा पर्याय कार्बन, तिसरा पर्याय हायड्रोजन आणि चौथा पर्याय कार्बोहायड्रेट्स।
त्याचे योग्य उत्तर आहे कार्बोहायड्रेट्स 4 नंबरचं. त्यानंतर 11व्या नंबरचा प्रश्न आता आपण बघूया. धारदार शस्त्राने आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तींच्या शरीरावरती जखमा दिसून येणारा भाग म्हणजे काय? पहिला पर्याय डोके, दुसरा पर्याय पाय, तिसरा पर्याय मनगट आणि चौथा पर्याय पाठ. त्याचे योग्य उत्तर आहे मनगट. त्यानंतरचा प्रश्न आता आपण बघूया 12व्या नंबरचा. उत्तम जातीची कोंबडी अंडी देण्यास सुरुवात वयाच्या डॅश डॅश आठवड्यास करते. पहिला पर्याय आहे 30, दुसरा पर्याय आहे 10, तिसरा पर्याय आहे 35 व चौथा पर्याय आहे 20. त्याचे योग्य उत्तर आहे 20, चौथा पर्याय. त्यानंतरचा आता प्रश्न बघूया आपण. कोणत्या हार्मोन माद्यामध्ये माजांची लक्षणे येण्यासाठी कारणीभूत ठरतो? पहिला पर्याय 1 व 2, दुसरा पर्याय गोनॅडोट्रोपिन्स, तिसरा पर्याय इस्ट्रोजन आणि चौथा पर्याय यापैकी एकही नाही. त्याचे योग्य उत्तर आहे इस्ट्रोजन. त्यानंतरचा प्रश्न बघूया आता आपण. मानवाच्या शरीरातील कॅन्सरच्या पेशी मारण्यासाठी डॅश डॅश विकिरणाचा उपयोग केला जातो. पहिला पर्याय आहे गॅमा, दुसरा पर्याय आहे अल्फा, तिसरा पर्याय आहे इलेक्ट्रॉन आणि चौथा पर्याय आहे बीटा. त्याचे योग्य उत्तर आहे गॅमा, पहिला पर्याय. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आता आपण. मातीचा जिवंत भाग म्हणजे डॅश डॅश होय. त्याचा पहिला आहे सेंद्रिय पदार्थ, दुसरा पर्याय आहे पाणी, तिसरा पर्याय आहे अन्नद्रव्य आणि चौथा पर्याय आहे सूक्ष्म जीवाणू. त्याचे योग्य उत्तर आहे सूक्ष्म जीवाणू, चौथा पर्याय. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. कमी तापमानावर जर एक पदार्थ अवकाश थंड केला व त्यांचा विद्युतरोध जर 0 केला तर त्या पदार्थास काय म्हणतात? पहिला पर्याय आहे अतिसंवाहक, दुसरा पर्याय संवाहक, तिसरा पर्याय दुःवाहक आणि चौथा पर्याय अर्धवाहक. त्याचे योग्य उत्तर आहे अतिसंवाहक. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. आज्ञांवरती विकास डॅश डॅश क्रमाने होतो. पहिला पर्याय आहे शरीराच्या दोन्ही बाजूकडून मध्याकडे, दुसरा पर्याय आहे शरीराच्या मध्यापासून दोन्ही बाजूकडे, तिसरा पर्याय आहे डोक्याकडून पायाकडे आणि चौथा पर्याय आहे पायाकडून डोक्याकडे. जे योग्य उत्तर आहे शरीराच्या मध्यापासून दोन्ही बाजूकडे. त्यानंतरचा प्रश्न बघण्यापूर्वी हे प्रश्न मी खूप जास्त पेपरचे ॲनालिसिस केल्यानंतर तुमच्यासाठी बनवलेला आहे व्हिडिओ, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. खूप जास्त पेपरमध्ये स्पर्धा परीक्षामध्ये आलेले वेगवेगळे पेपरचे ॲनालिसिस केल्यानंतर मी हा व्हिडिओ तयार केला आहे. तर चला आता आपण बघूया दुसरा प्रश्न काय आहे. तर मादक पदार्थाचे अतिसेवन केल्यास डॅश डॅश निर्माण होते. पहिला आहे हास्य पर्याय, दुसरा पर्याय आहे तरतरी, तिसरा पर्याय आहे भ्रमोत्कटता आणि चौथा पर्याय आहे अस्वस्थता. याचं योग्य उत्तर आहे भ्रमोत्कटता, तिसरा पर्याय. त्यानंतरचा प्रश्न आहे नारळीच्या कोणत्या जातीत खोबऱ्यामधील तेलांचे प्रकार अधिक आहेत? पहिला आहे पर्याय लक्षद्वीप ऑर्डिनरी, दुसरा पर्याय फिलिपाईन्स ऑर्डिनरी, तिसरा पर्याय टी है डी आणि चौथा पर्याय ब्रानवली. त्याचे योग्य उत्तर आहे पहिलं लक्षद्वीप ऑर्डिनरी. त्यानंतरचा प्रश्न आहे कपडातील मानवी बिर्याणीचे डाग अतिनील किरणांखाली डॅश डॅश रंगाचे दिसतात. पहिला पर्याय आहे निळसर पांढरे, दुसरा पर्याय आहे लाल, तिसरा पर्याय आहे हिरवे आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. त्याचे योग्य उत्तर आहे निळसर पांढरे, पहिला पर्याय. त्यानंतरचा आता प्रश्न आपण बघूया. खूप जास्त महत्त्वाचा आहे प्रश्न हा. अशा प्रकारचे प्रश्न आयोग हमखास विचारतो. रक्ताच्या एका थेंबामध्ये किती पेशी असू शकतात? पहिला पर्याय आहे जवळजवळ 10 लाखापेक्षा जास्त, दुसरा पर्याय आहे जवळजवळ 10,000 पेशी, नंतर तिसरा पर्याय आहे 25,000 पेक्षा कमी आणि जवळजवळ 1 लाख पेशी. त्याचे योग्य उत्तर आहे पहिला पर्याय जवळजवळ 10 लाखापेक्षा जास्त. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया.
1 क्विंटल बरोबर किती? पहिला पर्याय आहे 500 किलोग्राम, दुसरा पर्याय आहे 600 किलोग्राम, तिसरा पर्याय आहे 100 किलोग्राम आणि चौथा पर्याय आहे 450 किलोग्राम. त्याचे योग्य उत्तर आहे 100 किलोग्राम. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. हुगण्याचे बधीर करणारी साधन म्हणून पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा वापर केला जातो? पहिला पर्याय आहे अमोनिया, दुसरा पर्याय आहे नायट्रोजन, तिसरा पर्याय आहे नायट्रस ऑक्साईड आणि चौथा पर्याय आहे नायट्रोजन पेरॉक्साईड. त्याचे योग्य उत्तर आहे तिसरा पर्याय. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथ कोणती? पहिला पर्याय स्वादुपिंड, दुसरा पर्याय यकृत ग्रंथी, तिसरा पर्याय जठर व चौथा पर्याय लोहोत्पादक ग्रंथी. याचं योग्य उत्तर आहे यकृत ग्रंथी. त्यानंतरचा आता प्रश्न आता आपण बघूया काय आहे तर. प्रशिक्षित डॅश डॅश पथक लपविलेल्या बॉम्ब शोधासाठी उपयोगी आहे. पहिला पर्याय आहे ससा, दुसरा पर्याय आहे माकड, तिसरा पर्याय आहे कबूतर आणि चौथा पर्याय आहे शॉन म्हणजे डॉग. त्याचं योग्य उत्तर आहे शॉन म्हणजे डॉग. यानंतरचा प्रश्न हा मी तुमच्यासाठी देत आहे, तुम्हाला वाचून दाखवते. याचं योग्य उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. कोणत्या प्रकारच्या वनस्पतींना आवर्षण प्रतिकारक्षम संबोधले जाते? पहिला पर्याय आहे C3, दुसरा पर्याय आहे C1, तिसरा पर्याय आहे C4 आणि चौथा पर्याय आहे C2. याचं योग्य उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.